तू ही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या 7 मार्चच्या भागात अर्णवशी वाद घालून इशू घराकडे आलेली असते. राकेश मध्येच थांबतो. इशूची वाट बघतच थांबलेला असतो. तेव्हा अचानकपणे इशूच्या समोर तो गुलाब पकडतो आणि जेव्हा त्याचं लक्ष ईश्वरीकडे जातं पाहतो तर ईश्वरी रडत असते. लगेचच चांगुलपणाचा आवाहनात म्हणतो की ईश्वरीजी, अहो तुम्हाला काय झालंय? तुम्ही ते आधी अश्रू पुसा बरं. आता राकेशचं ऐकून इशू आपले डोळे पुसते. राकेश म्हणतो की मी ना तुमच्या डोळ्यांमध्ये पाणी नाही पाहू शकत आणि हे मी तुमच्यासाठीच आणलं आहे. असं म्हणत राकेश इशूला गुलाब देतो आणि त्याचबरोबर राकेशने फक्त गुलाबच आणलेलं नसतं तर चॉकलेट सुद्धा आणलेलं असतं. इशू त्याच्या हातून त्या दोन्ही वस्तू घेते आणि हसून राकेशला थँक्यू बोलते. तेव्हा राकेश तिला म्हणतो, ईश्वरीजी, तुमच्या चेहऱ्यावरती हा आनंद कायम असायला हवाय. कायम अशाच हसत राहा. बरं आता तरी सांगणार आहात का मला ईश्वरीजी, नक्की काय झाले? राकेशने विचारताच इशू खूपच हर्ट झालेली असते. ती राकेशला म्हणते की आपण एखाद्यावरती इतका विश्वास टाकतो ना, त्या व्यक्तीने जर आपल्यासाठी एखादी गोष्ट केली तर आपण आपल्या मनात त्याच्यासाठी वरची जागा देतो आणि अचानक आपल्याला कळतं की तो माणूस माणूस नाही तर सैतान आहे. ईश्वरीच्या तोंडून ते शब्द बाहेर पडताच इकडे राकेशचीच घाबरगुंडी उडते. ईशू नक्की कोणाबद्दल बोलते तेच त्याला कळत नाही. राकेश घाबरतच विचारतो की ईश्वरीजी, तुम्ही नक्की कोणाबद्दल बोलताय? तेव्हा इशूच्या तोंडून अर्णवचं नाव बाहेर पडतं. आत्ता कुठे राकेशच्या जीवात जीव येतो आणि अर्णवच्या विरोधात तो इशूला भडकवण्याचाच प्रयत्न करतो. ईश्वरीला सांगतो की मी म्हटलं होतं ना की तो माणूस अगदी तसाच आहे. बरं मला सांगा की आता काय केले त्याने? राकेशजी, अहो ज्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे मला माझं घरदार सोडावं लागलं, माझ्या आईबाबांपासून दूर जावं लागलं, तो व्हायरल व्हिडिओ ते अर्णव राजे शिर्केने मुद्दामच केला होता. सत्य ऐकून राकेश आणखीनच खुश होतो आणि इशूला भडकावतो की अर्णव राजे शिर्के ना अगदी खुनशी माणूस आहे. त्याने त्याच्या कॉम्पिटिटर्सना असंच एक एक करून संपवलंय आणि तुमच्यासारखी साधी भोळी मुलगी तर त्याच्यासाठी खूप सोपा मार्ग आहे. हे असले खेळ तो रोज खेळत असतो. शहाण्या माणसाने अर्णव राजे शिर्केपासून लांब राहिलेलंच बरं. तुम्ही सुद्धा त्याच्यापासून लांब राहो. राकेश इशूला सल्ला तर देतो परंतु त्यामध्ये फायदा राकेशचाच असतो. ईश्वरीची, आपली जेव्हा पहिल्यांदा भेट झाली होती तेव्हा किती आनंदित होतात तुम्ही. या ओठांवरती कोड स्माईलच शोभून दिसतं आणि या डोळ्यांमध्ये फक्त आनंद. मला फक्त तुम्ही आनंदित राहायला हवेत. अहो आता बघा किती कोमेजून गेले आहात तुम्ही. मी एक तुम्हाला सुचवू का? प्लीज ही नोकरी सोडून द्या. परंतु इशूला तेच तर करता येत नसतं ना, कारण अर्णवला तिने स्वतःहून चॅलेंज केलेलं असतं. ज्या माणसाने तुम्हाला एवढं बदनाम केलं, तुम्हाला एवढा त्रास दिला, कशाला उगाचच त्या माणसाकडे नोकरी करायची? तेव्हा इशू त्याला सांगते की हो, आज त्या अर्णव राजे शिर्केने मला रिझाईन सुद्धा करायला सांगितलं. आता राकेशसाठी हे तर चांगलंच असतं. तो इशूला पुन्हा सल्ला देतो की अहो मग लगेचच सोडून दे ही नोकरी. म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही काम करताय तिथे दररोजचा हा त्रास सहन कशाला करायचा? नाही म्हणजे तुमच्या आता एव्हाना डिसिजन ठरलासुद्धा असेल नोकरीच्या बाबतीत काय करायचं आहे ते. म्हणजे मी वेगळं काही सांगण्याचं काही मुद्दा येतच नाही. तेव्हा इशू आता राकेशला सांगते की बरं मी येते. यावरती इशूला अजून काही चर्चा करण्यात काडीचाही इंटरेस्ट नसतो. जाणाऱ्या ईश्वरीला राकेश आठवण करून देतो. तो तिला सांगतो की मी तुमच्यासाठी खास चॉकलेट आणलंय, आठवणीने नक्की खा आणि हसत राहा. इशू त्याचा निरोप घेऊन तर घरी जाते परंतु राकेश मात्र खूपच खुश होतो. त्याला वाटतं की सगळं कसं त्याच्या मनासारखं घडतंय. रात्रीच्या वेळी इशू एकटीच बसलेली असते आणि खूपच उदास असते. सतत लावण्याच्या बोलण्याचा विचार करत राहते आणि एवढंच नाही तर तिला धक्का या गोष्टीचा बसलेला असतो की अर्णवने एवढं सगळं करून सुद्धा त्याला जराही पश्चाताप नाहीये. स्वतःचा गुन्हा त्याने स्वतःच कबूल केलाय. इशू विचारात असतानाच नमुताईचं लक्ष इशूकडे जातं आणि तिला खूपच वाईट वाटायला लागतं. नमूला इशूची काळजी वाटते. येऊन इशूला विचारते की काय ग, आज ऑफिसमधून आल्या आल्या इथे काय बसलीयस? इशू काहीच बोलत नाही म्हटल्यानंतर
मुद्दाम ती चिडवते की आज माझ्या बडबड बाहुलीला न बोलायला काय झालंय? आज एवढी गुमसुम का बसलेस? माजरा काय आहे मॅडम? असं नमुताईने विचारताच इशूचा ऊर भरून येतो आणि ताईला घट्ट मिठी मारून ती खूप रडायला लागते. आता इशू अचानकपणे रडायला लागते आणि नमुताईचा जीव घाबराघुबरा होतो. ती काळजीने विचारते की अगं इशू काय झालंय? हे बघ तू शांत हो बरं आणि मला सांग की काय झालंय. इशू नमूपुढे खूप मोठा खुलासा करते की इंदोर फॅशन शोचे व्हिडिओ व्हायरल करणारा अर्णव राजेशिर्के होता ताई. त्याचा शो फ्लॉप करणार यासाठीच मी आले असं त्याला वाटलं आणि मुद्दाम त्याने तो व्हिडिओ व्हायरल करायला लावला. नमुताईला खूप मोठा धक्काच बसतो. त्या अर्णव राजेशिर्केच्या एकाच चुकीने आपलं सगळं बदलून गेलं. आपल्याला आपलं घरदार सोडून इथे यावं लागलं आणि आपल्या आईबाबांची त्याच्याचमुळे बदनामी झाली. नमूला आता हे सगळं खूपच धक्कादायक वाटतं. ती विचारते की अगं इशू काय बोलतेस तू? खरं तेच बोलते ताई. ती क्लिप व्हायरल झाल्यामुळे आपल्या आईबाबांना किती भोगावं लागलंय हे मी कधीच विसरणार नाहीये. आणि एवढंच नाही तर आपल्याला आपलं घरदार सोडून इथे येऊन राहावं लागलं. हे सगळं त्या अर्णव राजेशिर्केमुळे झालंय. इशू हे सगळं सांगत असताना नमुताईचा विश्वासच बसत नसतो. ती विचारते की अगं परंतु आज मीडियासमोर तुझी बाजू घेणारा हाच होता ना? तेव्हा इशू म्हणते की ताई अगं त्याने मीडियासमोर माझी बाजू घेतली फक्त स्वतःची इमेज राखण्यासाठी आणि स्वतःची कंपनी वाचवण्यासाठी. सत्य कळल्यापासून अर्णवबाबत इशूच्या मनात आता खूप राग भरलेला असतो आणि चिडलेली इशू तिथे नमुताईला म्हणते की अगं तो माणूस नाही आहे, राक्षस आहे. तेव्हा नमुताई तिला समजावण्याचा प्रयत्न करते की इशू तू आधी शांत हो बरं आणि हे बघ मी काय सांगते ते प्लीज नीट ऐक. हे बघ इशू तो माणूस तसा वागतोय त्याच्या मागे काहीतरी कारण असेल ना? तेव्हा इशू म्हणते की काय कारण असणार आहे ताई? तर नमुताई तिला समजावते की ज्या वेळेस तो मीडियासमोर तुझ्याबद्दल बोलत होता ना तेव्हा त्या माणसाच्या डोळ्यात एक वेगळीच प्रकारची सच्चाई मला दिसली. आणि इशू आपले बाबा नेहमी आपल्याला सांगतात ना प्रत्येक माणसाला त्याची परिस्थिती घडवते, माणूस कधीच वाईट नसतो. तेव्हा इशू रडतच विचारते की एवढा वाईट? एखाद्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं याचा सुद्धा विचार करत नाही तो माणूस. तेव्हा नमुताई पुन्हा पुन्हा तेच समजवण्याचा प्रयत्न करते की अर्णव असा वागतोय त्याच्यामागे नक्कीच काहीतरी कारण असेल. तर इशू तिला ठणकावून सांगते की जर तो माणूस एवढा पत्थरदिल वागत असेल ना तर त्याचप्रमाणे मीही त्याच्याशी तसं वागू शकते. आता मला नीट समजलंय की मला नक्की काय करायचंय. नमुताईला कळत नाही इशूच्या मनात नक्की चाललंय तरी काय. परंतु इशूने आता अर्णवला धडा शिकवण्यासाठी एक निर्णय घेतलेला असतो. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये आकाश विचारतो की दादा मी असं ऐकलंय की काल ईश्वरी देसाईला. तेव्हा अर्णव त्याला सांगतो की तो प्रॉब्लेम आता कायमचा निघून गेलाय. आकाश विचारतो की काय तू तिला कामावरून काढून टाकले? तेव्हा अर्णव सांगतो की नाही 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 हे सगळं मी केलेलं नाही आहे, परंतु मला खात्री आहे की ती काही कामावर परत येणार नाही. परंतु अर्णवचा गैरसमज लगेचच दूर होतो कारण इशू बुके घेऊन अर्णवच्या समोर हजर राहते. इशू अर्णवकडे येते आणि अर्णवला गुड मॉर्निंग बोलते. तेव्हा अर्णवचा गैरसमज होतो आणि अर्णव तिला म्हणतो की मला फुलं अजिबात आवडत नाहीत. तेव्हा इशू त्याला सांगते की ही फुलं तुमच्यासाठी आणलेलीच नाही आहेत. तेव्हा आकाशला मात्र हसूच आवरत नाही. इशू सांगते की खालती एक मुलगी फुलं विकत होती परंतु तिची फुलं कोणी घेतच नव्हतं म्हणून मी घेतली. तिच्या एक वेळेच्या जेवणाचा तरी प्रश्न मिटला. अर्णव तेथून निघून जातो परंतु आकाश इशूला गुड मॉर्निंग बोलून वेलकम करतो आणि तोही जातो. काही वेळानंतर अर्णवचं कामात लक्षच नसतं. इशू त्याच्यासमोरच थांबलेली असते. इशू अर्णवकडे पाहत असते परंतु अर्णव कोणत्या तरी विचारात गढून गेलेला असतो. तर तो इशूच्या बोलण्याचाच विचार करत असतो की व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कशी इशूची बदनामी झाली आणि इशूच्या आईवडिलांना किती सोसावं लागलं. इशूची चूक नसताना त्यांच्या सगळ्या कुटुंबाला शिक्षा झाली आणि त्याचा गुन्हेगार अर्णव स्वतःच आहे. त्याला पश्चातापही होत असतो आणि अपराधीसुद्धा वाटत असतं. फक्त तो इशूसमोर अगदी
दगडाचं काळीज असल्यासारखं दाखवत असतो. अर्णव काही बोलत नाही म्हटल्यानंतर इशू स्वतःच पुढाकार घेऊन त्याला विचारते की काय काम करू सर. तेव्हा अर्णव तिला विचारतो की कालपर्यंत तर तुझ्या आयुष्यातला मी विलन होतो आणि आज मलाच येऊन विचारतेस की काय काम करायचं आहे. तेव्हा इशूला अर्णवचं बोलणं आठवतं. अर्णव इशूला विचारतो की कशासाठी परत आली आहेस. तेव्हा इशू लॉकेटकडे बोट दाखवते आणि अर्णवला म्हणते की त्याच्यासाठी. सर तुमच्यासाठी ते फक्त लॉकेट आहे, परंतु माझ्यासाठी माझे आई बाबा आहेत. माझ्या आईने ना हे लॉकेट माझ्या गळ्यात लहानपणी घातलं होतं आणि माझ्या आईबाबांसाठी मी काहीही करू शकते ना, म्हणून मी इथे परत आले. अर्णवच्या प्रश्नाचं उत्तर इशूने दिलेलं असतं. इशू पुन्हा अर्णवला विचारते की सर मला काय असेल ते काम सांगा प्लीज. आता अर्णव काही बोलणार इतक्यातच त्याला त्याचा महत्त्वाच्या कामाचा फोन येतो. तर फोनवरती अर्णवला कळतं की ईवेस फॅशन शो जो काही दिवसानंतर होणार होता त्याची अचानकपणे तारीख बदलली आहे आणि आता तो उद्याच होणार आहे. त्याची सगळी तयारी करायची, हे ते सगळं मॅनेज करायचं अर्णवसाठी आता खूप टेन्शनचं काम असतं. अर्णव फोन ठेवतो आणि पटकन केबिनच्या बाहेर येतो. त्याच्या पाठोपाठ इशूसुद्धा येते. अर्णव बाहेर येऊन सगळे एम्प्लॉईजना एकत्र बोलावतो. आकाश येताच अर्णव आकाशला काम सांगतो की पटकन घरी जा आणि यूएस फॅशन शोचे कॅटलॉग्स घेऊन ये, म्हणजे ऑलमोस्ट ते डील आपलं आता क्रॅक होणार आहे. आनंदाची बातमी देताच आकाशसुद्धा खूप खुश होतो. तर अर्णव आकाशला समजावतो की आत्ताच्या आत्ता घरी जा आणि कुठले कॅटलॉग्स घेऊन यायचे आहेत ते मी तुला मेसेज करून सांगेनच. आकाश जाताच अर्णव त्याच्या एम्प्लॉईजला समजावून सांगतो की आपलं प्रेझेंटेशन जे आहे ते प्रीपोन झालं आहे. 4 दिवसानंतर आपण यूएससाठी ट्रेडिशनल फॅशन शोचं प्रेझेंटेशन जे करणार होतो ना, ते आपल्याला आता उद्या करावं लागणार आहे. तेव्हा अर्णवचा स्टाफ मेंबरसुद्धा खूपच खुश असतो. त्यामुळे आता तुम्हाला सगळी कामं पटापट उरकावी लागतील. 4 दिवसांचं काम आता तुम्हाला 24 तासात पूर्ण करायचं आहे. कपड्याची क्वालिटी, त्याचं फिनिशिंग या सगळ्यांमध्ये मला कसलंही कॉम्प्रोमाइज नको आहे. तो त्याच्या स्टाफ मेंबरला एक एक गोष्टी नीट समजावून सांगतो. सात्विक फॅशनला मिळालेला हा गोल्डन चान्स आता मला मिस करायचा नाही आहे. ही $50 मिलियन एवढी मोठी डील आता आपण लवकरच क्रॅक करणार आहोत. $50 मिलियन ऐकूनच अख्खा स्टाफ मेंबर हवालदिल होतो. त्याच्या स्टाफ मेंबरला तो सगळे इन्स्ट्रक्शन द्यायला लागतो की कलर्स ट्रेंडी आणि फॅब्रिक एक्स्ट्रा क्वालिटी आणि कॉस्ट्युमचा लुक एकदम ट्रेंडी हवा आहे मला, की जो याआधी कोणीही पाहिला नसेल. त्यामुळे कमॉन आता पटापट कामाला सुरुवात करा. स्टाफ मेंबरला सगळ्या गोष्टी समजावून सांगत अर्णव आता तिथे लावण्याला शोधतो, परंतु लावण्या कुठेही दिसली नसल्याने तो पॅमला लावण्याला केबिनमध्ये पाठवायला सांगतो. तर इशू त्याच्या पाठोपाठच केबिनमध्ये येते. इशूला काहीतरी महत्त्वाचं बोलायचं असतं, परंतु अर्णव त्याच्या असिस्टंट सिर्केला कॉल करतो आणि त्याला माहिती देतो की यूएस फॅशन शो उद्याच होणार आहे. आता एवढी मोठी बातमी कळल्यानंतर लावण्या पटकन अर्णवकडे येते. लावण्या त्याला विचारते की यूएसएचे डेलिगेट्स उद्याच येणार आहेत. तेव्हा अर्णव तिला सांगतो की हो, आपल्याला प्रेझेंटेशनबद्दल डिस्कस करायचंच आहे. इशू खूप खुश असते. ती अर्णवला आनंदाच्या भरात विचारते की सर मग यासाठी मी काय काम करायचं आहे. तेव्हा अर्णव इशूला म्हणतो की उद्या ना तू ऑफिसमध्ये येऊच नकोस. तेव्हा इशूला धक्काच बसतो. इशू विचारते की काय. लावण्याला मात्र खूप मजा वाटत असते. तेव्हा इशूच्या मनाला काही पटत नाही. इशू अर्णवला म्हणते की सर अहो उद्या यूएसएचे डेलिगेस्ट येणार आहेत आणि तुम्ही मला येऊच नका म्हणताय. तेव्हा अर्णव म्हणतो की हो, उद्या तुला सुट्टी मिळणार आहे कारण मला आता नॉईज पोल्युशन नको आहे. अर्णवने नकळतपणे टोमणा मारताच लावण्याला मात्र खूपच हसू येतं इशूवरती. इशू काही बोलणार तर अर्णव आता तिचं काही ऐकून घ्यायला सुद्धा तयार नसतो. लावण्या मुद्दाम इशूला टोमणा मारते की काही लोकांना स्वतःचा सेल्फ रिस्पेक्टच नसतो, हो ना यार. तेव्हा अर्णव त्याकडे दुर्लक्ष करतो आणि लावण्याला पटकन मेहतांना कॉल करायला सांगतो. हे सगळं आता इशूच्या खूपच जिव्हारी लागलेलं असतं. इशू गुपचूप तेथून निघून जाते. अर्णव आता स्वतःच्या कामात व्यस्त होतो. तर तोचपर्यंत लावण्या मेहतांशी फोनवरती कॉन्टॅक्ट करते. त्यानंतर वल्लरीने लावण्याची भेट घेतलेली असते.
लावण्या वल्लरीला बातमी देते की उद्या ईवेसचे डेलिगेशन येणार आहेत आणि त्यामध्ये 2 गोष्टी घडणारच आहेत. एक म्हणजे तो फॅशन शो सक्सेसफुल होईलच आणि त्याचं सगळं क्रेडिट ARला मिळेल. तेव्हा वल्लरीला काही मान्यच होत नाही. ती म्हणते की त्याचं क्रेडिट आकाशला नाही मिळणार. अशा एवढ्या मोठ्या मोठ्या डील ज्या असतात ना, त्या AR स्वतःच हँडल करतो. त्यामुळे तिथे आकाशचा प्रश्न येतच नाही. लावण्याने सांगताच वल्लरीला मात्र खूपच राग येतो आणि वल्लरी आता ती कटकारस्थान करण्याच्या मनस्थितीतच असते. लावण्याला सांगते की परंतु उद्या अर्णव फॅशन शोला वेळी पोहोचलाच नाही तर. तेव्हा लावण्या तिला धमकावते की तुमच्या डोक्यात काय सुरू आहे नक्की, ARला काही झालं ना तर बघा मग. तेव्हा वल्लरी लावण्याला प्लॅन समजावून सांगते की मी एवढंच म्हणते की अर्णव जर वेळीच नाही पोहोचला तर ते प्रेझेंटेशन तू आणि आकाश हँडल करा ना. मग उद्याची एवढी मोठी बातमी व्हायलाच पाहिजे आणि आपसुकच त्याचं क्रेडिट तुम्हाला मिळेल. तेव्हा लावण्या तिला सांगते की हे बघा, मला क्रेडिट वगैरे घेण्यात काडीचाही इंटरेस्ट नाही आहे. मला फक्त ARमध्ये इंटरेस्ट आहे. म्हणूनच तर त्याला मिळवण्यासाठी मी तुमच्याशी हातमिळवणी केली आहे. परंतु लावण्याचा वल्लरीच्या बोलण्यावरती विश्वासच नसतो. ती तिला ठणकावून सांगते की AR ऑफिसला वेळेवरती न पोहोचणं शक्यच नाही आहे. तेव्हा वल्लरीने आधीच एक प्लॅन तयार करून ठेवलेला असतो की ज्यामध्ये तिला अर्णवला अडकवायचं असतं आणि यावेळी आकाशचं तिच्या मुलाचं नाव तिला मोठं करायचं असतं. अखेर आता प्रेझेंटेशनचा दिवस उजाडणारच असतो. इशू इकडे खूपच चिडचिड करत असते. ती स्वतःशीच बडबडते की करा, कामं करा. ऑफिसला सुट्टी जरी असली तरी वेळेचा सदुपयोग करा. नमुताई येऊन आता विचारते की इशू का उगाचच चिडचिड करतेस, काय झाले आता. तेव्हा इशू सांगते की ताई, अगं उद्या ना ऑफिसमध्ये खूप मोठं प्रेझेंटेशन होणार आहे आणि भडकूचंदने मला सुट्टी दिली. का माहिती, त्याला असं वाटतं की मी प्रत्येक कामात गोंधळ घालते, मला काही काम धड जमतच नाही. नमू इशूला प्रश्न विचारते की अगं त्या अर्णवला काय वाटतं, त्याने तुला काही फरक पडणार आहे का. तेव्हा इशू सांगते की बिलकुल नाही. तर नमू सांगते की मग दे ना सोडून विषय, बरं मी ही रद्दी बाहेर ठेवते. परंतु आता इशू म्हणते की ही कामं मीच करते, उगाचच घरात बसून ते विचार करत बसण्यापेक्षा ना बाहेरची कामं केलेली बरी. इकडे वल्लरीचा प्लॅन ठरलेला असतो. तिने तिची माणसं कामाला लावलेली असतात. अर्णवला ऑफिसला जायला उशीर होण्यासाठी तिने जबरदस्त प्लॅनसुद्धा केलेले असतात. ती तिच्या माणसांना प्लॅन समजावते की काहीही करून अर्णवच्या मध्ये ट्रॅफिक लागलं पाहिजे आणि मग काय करेल, अर्णव रस्ता बदलेल. परंतु त्या दुसऱ्या रस्त्यावरती अर्णवची गाडी नेमकी पंक्चर झाली पाहिजे. तू खेळे घेतलेस ना सोबत, आणि त्या रस्त्यावरती एकदा का माणूस गेला की तिथेच अडकून पडतो, कारण तिथे नेटवर्कचा तर खूपच प्रॉब्लेम आहे. थोडक्यात काय, अर्णवच्या ऑफिसला जाण्यामध्ये असंख्य अडचणी निर्माण करायच्या आणि यामध्ये हलगर्जीपणा झालेला मला चालणार नाही, अशी वल्लरी त्याच्या माणसांना धमकीसुद्धा देते. आजचा हा भाग तर इथेच संपतोय. पुढील भागात आपण पाहणार आहोत इशूची नुसती चिडचिड होत असते कारण ऑफिसच्या प्रेझेंटेशनमध्ये ती इन्व्हॉल्वच नसते. इतक्यात मंजिरी येते आणि मंजिरी इशूला मार्ग दाखवते. वल्लरीच्या ठरल्या प्लॅननुसार अर्णवच्या वाटेमध्ये आता असंख्य अडचणी निर्माण होतात आणि एवढंच नाही तर अर्णवची गाडीसुद्धा पंक्चर होते. तर लावण्या आकाशला मात्र खूपच टेन्शन येतं. लावण्या आकाशला समजावते की AR आला नाही तर हे प्रेझेंटेशन आता तुलाच करावं लागेल. तेव्हा आकाश स्पष्टपणे नकार देतो. तर वल्लरीला आता तो धक्का सहनच होत नाही. ती त्याला विचारते की तू का नाही करू शकत प्रेझेंटेशन. तरीसुद्धा आकाश आपल्या निर्णयावरती अडूनच राहतो. इकडे अर्णव ऑफिसला पोहोचण्यासाठी धावत सुटलेला असतो. इतक्यातच इशूचं लक्ष जातं. इशू म्हणते की हा माणूस कधी काय करेल ना सांगता येत नाही. इशू डायरेक्ट अर्णवकडे जाते. परंतु आता इशू अर्णवच्या मदतीला धावून आलेली असते. आता इशूच्या मदतीने अर्णव ऐनवेळी त्या प्रेझेंटेशनमध्ये पोहोचून वल्लरी लावण्याचा डाव कसा हाणून पाडेल ते पाहणं तितकंच